नमस्कार. तुमच्या घरी जर मुलगी जन्माला आली असेल, तर राज्य शासनातर्फे तुम्हाला 1,01,000 मिळणार. होय, ही आहे महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना. आतापर्यंत मी शासनाच्या बऱ्याच योजना पाहिल्या. यामध्ये तुम्हाला कागदपत्रे जमा करता एवढं नाकी नऊ येतात, की वाटतं की ही शासनाची योजनाच नको. तर ही लेक लाडकी योजना अशी योजना आहे, की यामध्ये तुम्हाला जास्त काही कागदपत्राची गरज नाही, काय नाही. एकदम सोपी, साधी योजना आहे. तर आज आपण व्हिडिओमध्ये या लेक लाडकी योजनेची सर्व माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये पाहूया की योजनेचा उद्देश काय? योजनेचे फायदे काय आहेत? योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत? योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काय? आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची? हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. राज्य सरकारने राज्यातील मुलींचा जन्मदर वाढावा आणि त्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील मुलींना जन्मापासून 18 वर्षापर्यंत एकूण 1,01,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेतून मिळणारी रक्कम 5 हप्त्यामध्ये थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे गरीब व गरजू कुटुंबातील मुलींना आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होणार आहे. आता आपण पाहूया की या योजनेचा उद्देश काय? या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. सध्या अनेक कुटुंबांना मुलींच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे काही मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार उपलब्ध व्हावा या उद्देशाने राज्य शासनाने 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. आता आपण या योजनेचे फायदे पाहूया. लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण 1,01,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम एकाच वेळी न देता 5 टप्प्यात दिली जाते. मुलींच्या जन्मानंतर पहिला टप्पा 5,000, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6,000, इयत्ता 6वीत प्रवेश घेतल्यावर 7,000, इयत्ता 11वीत प्रवेश घेतल्यावर 8,000 आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर शेवटचा हप्ता 75,000चा दिला जातो. अशा प्रकारे एकूण 1,01,000 रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते. योजनेच्या पात्रता आणि अटी पाहूया. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थीकडे महाराष्ट्रातील बँक खाते असणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र राहतील. पिवळे किंवा रेशन पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेली कुटुंबे अर्ज करू शकतात. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना या योजनेचा लाभ दिला जाईल. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. आता पाहूया योजनेसाठी लागणारी कागदपत्रे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा कमी असलेले, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, मुलीचा जन्म दाखला, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, बँक पासबुक, स्वघोषणापत्र आणि अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान ओळखपत्र 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. मुलगी शिक्षण घेत असल्यास चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र. ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. आता पाहूया की अर्ज प्रक्रिया कशी आहे ते. या योजनेसाठी अर्ज अंगणवाडी केंद्र किंवा आशा सेविकांमार्फत करता येते. जे अंगणवाडीमध्ये किंवा गावामध्ये आशा सेविका असतात त्यांच्यामार्फत अर्ज केला जातो. सर्वप्रथम जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्यावी. अंगणवाडी सेविकेकडून लेक लाडकी योजनेचा अर्ज फॉर्म घ्यायचा आहे. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरावी. नाव, मुलीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक इत्यादी माहिती. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. भरलेला अर्ज अंगणवाडी सेविकाकडे जमा करावा. अंगणवाडी सेविका अर्जाची ऑनलाईन नोंदणी करते. नोंदणी झाल्यावर अर्जदाराला पावती दिली जाते, ती सुरक्षित ठेवावी. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही होती लेक लाडकी योजना याविषयी संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.